नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही रोडने एकटी जात असते आणि अभिने गाडी सुरू करून ठरवलेले असते की रमाला सुद्धा आरतीप्रमाणे असे उडून द्यायचे, कारण आरतीला रमानेच मारले असे शशिकांतने अभिचे कान भरलेले असतात. म्हणून अभि हा रमाच्या अंगावर गाडी घालण्यासाठी वेगाने येत असतो आणि लगेच त्याला आरतीचे बोलणे आठवते की अभि, तू खरंच खूप साधा आहे, तू कोणालाही दुखवू शकत नाही. तर लगेच अभि ते बोलणे ऐकून लगेच जोराने ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो. तेव्हा अभिच्या डोळ्यात पाणी येते आणि तो आरतीच्या फोटोकडे बघून म्हणतो की आरती सॉरी, आणि खूप रडत म्हणतो की आरती, मी तुला कधीच विसरू शकत नाही, पण तुझ्याबरोबर जे काही झाले ना ते सुद्धा मी नाही विसरू शकत. मग प्लीज तू आज मला थांबू नकोस. म्हणून अभि इकडे तिकडे रमाला शोधतो आणि तो आपले डोळे पुसून गाडीच्या खाली उतरतो. आणि कुठे जाशील रमा, आता परत नवीन काय उद्योग सुरू आहे, लपून छपून कुठे जातीस? आणि तेवढ्यात तेथे जान्हवी येते. जान्हवी अभिला तेथे बघून म्हणते की अरे अभि, तू इकडे काय करतोस? तेव्हा अभि रागाने म्हणतो की मला इकडे एक काम होते, मला हवे तिकडे मी जातो. मग तू इकडे काय करतेस? तर जान्हवी म्हणते की अरे माझे सुद्धा इकडे काम होते, म्हणूनच मी इकडे आले होते. आणि मला एक गोष्ट सांग की तू लगेच जाणार असेल तर मला सुद्धा तू ड्रॉप करू शकतो. तेव्हा अभि म्हणतो मला एक खूप महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे मला बाहेर जायचे. जान्हवी म्हणते की हो, मी करीन माझे मॅनेज, काही हरकत नाही. तेव्हा जान्हवी जायला निघते तर अभि तिला विचारतो की काय इतके महत्त्वाचे काम होते असे तू म्हटली, काय काम होते ते? तेव्हा जान्हवी म्हणते की अरे नाही, महत्त्वाचे नाही, मी सहज आले होते इकडे. आणि जान्हवी घाबरतच तिथून निघून जाते. तर अभि विचार करतो की रमा आणि जान्हवी वहिनी एकाच ठिकाणी इकडे काय करतात? नक्कीच या दोघींची काहीतरी गडबड आहे, बघावीच लागेल. त्यानंतर इकडे शशिकांत रागाने सीमाला म्हणत असतो की काय ग, आज इतकी आनंदी, काय इतकं गुणगुणण्याचं कारण काय? सीमा म्हणते की काही झालेले नाही आणि ती बाहेर जायला निघते. तेव्हा शशिकांत लगेच रागाने तिचा हात धरतो आणि म्हणतो सांगतेस की नाही? तर सीमा म्हणते की काही झालेले नाही. तर शशिकांत रागाने विचारतो की सांगतेस की नाही? तेव्हा सीमा म्हणते की आपल्या घरामध्ये नात आलेली आहे, म्हणून सांगते की सर्वजण आनंदी आहेत, म्हणून मी सुद्धा आनंदात आहे. तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की हेच तुमच्या बायकांचे चुकते, आनंदात आहे हेच माझ्या डोक्यात जाते, फालतू गोष्टीसारखी तुम्ही बायका आनंदात राहता. आणि मला असे वाटते की हे जे काही चांगले झाले त्यात कुठे ना कुठे माशी नक्की शिंकणार. तिकडे माझा मुलगा बछडा वाया गेला, बायकोच्या पदराला धरून फिरतो, तो पुरुष आहे ना, मग बायकोच्या मागे फिरून कसला पुरुषार्थ आहे? तेव्हा सीमा म्हणते की मग तुम्ही तरी काय दुसरे केले? तेव्हा शशिकांत विचारतो की काय बोललीस? तर सीमा म्हणते की काही नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो, मी पुरुष आहे आणि बाहेर तोड मारण्याचा पुरुषांचा हक्कच असतो. तेव्हा सीमा ही शशिकांतकडे पाहत असते. तर शशिकांत म्हणतो की माझ्याकडे काय पाहते, तुझ्यासारख्या आणि त्या रमासारख्या बायका हे मुकादमांच्या घरी आहे ना, म्हणून मुकादम घराण्याची रया जाते. तुला तुझ्या सुनेचा इतका पुळका आहे ना, मग बघ मी तिचा मार्ग कसा मोकळा करतो ते. मग रमा या घराची कर्ता पुरुष कधीच होऊ शकत नाही. आणि रागाने तो आपला कोट फेकून देतो. तेव्हा सीमा म्हणते की काय बोलता हे सर्व तुम्ही, आणि असा का विचार करता? तर शशिकांत म्हणतो की कारण तू तसे मला संकेत देतेस. सीमा म्हणते की मी? तर शशिकांत म्हणतो की हो तूच. मला माहिती आहे की बायकांच्या मनामध्ये आनंद आला की त्या गुणगुणायला लागतात, म्हणून त्यांचे गाणं हे आधीच ठेचलं पाहिजे. तेव्हा सीमा रागाने म्हणते की हो, मी तर म्हणते ठेचाच, नाहीतर माझी जीभ आधी छाटून टाका, मग मी कधी गुणगुणूच शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात मात्र मी गाऊ शकेल, आनंदात राहू शकेल. हे अशी अरेरावे करणे आणि दादागिरी करणे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हा करा पुरुषार्थ, तर ते चुकीचे आहे. शांत राहून सुद्धा पुरुषार्थ गाजू शकता, पण जाऊन द्या, ते तुम्हाला नाही समजणार. आणि जायला निघते तर पुन्हा थांबून म्हणते की आणखीन एक गोष्ट की बायकांच्या मनामध्ये जेव्हा तिची परिसीमा तयार होते तेव्हा त्या बंड पुकारतात, तेव्हा त्या सर्व नियम तोडतात, आणि जेव्हा त्या नियम तोडतात तेव्हा त्या आनंदात गुणगुणतात. मिळाले का तुमचे उत्तर तुम्हाला? आणि रागाने सीमा बाहेर निघून जाते. तर इकडे जान्हवी ही रमाचा पूर्ण वेश बदलून तिच्या डोक्याला स्कार्फ बांधून तेथून घेऊन जाते. तर अभि हे चोरून सर्व बघतो आणि विचार करतो की जान्हवी वहिनी नक्की कोणाला घेऊन चालली असेल, ही रेवा तर नसेल ना? तेव्हा जान्हवी आणि रमा घरी येतात. तर रमा ही बाहेर उभी असते. जान्हवी आतमध्ये येते आणि अटेन्शन असे बोलून माझ्याकडे तुमच्यासाठी एक असे मस्त सरप्राईज आहे,
आणि पाहिले का आपल्याकडे कोण आले ते? तेव्हा आजी विचारते की काय ग आता कोण आले? तर जान्हवी म्हणते की थांबा आणि आनंद, आई, बाबा, अक्षयला सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलावते। तेव्हा सर्वजण बाहेर येतात तर जान्हवी सर्वांसमोर म्हणते की माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज बघून तुम्ही मला प्रॉमिस करा की कोणीही माझ्यावर चिडणार नाही म्हणून, आणि ती जी व्यक्ती आहे ना तिच्यावर सुद्धा नाही चिडणार। जो काही बदल आहे तो आनंदाने स्वीकाराल आणि त्या व्यक्तीचे आनंदाने स्वागत करतात। तेव्हा अक्षय म्हणतो की ए जान्हवी बहिणी, तू रेवाला परत घेऊन आली की काय? तेव्हा जान्हवी म्हणते की अरे नको रे बाबा, ती हडळ आपल्या घरामध्ये परत नकोय। तेव्हा अगं पार्वतीची म्हणते की अगं कोण आले ते सांग, किती हा सस्पेन्स। तेव्हा जान्हवी म्हणते की अहो आयाजी मी सांगणारच आहे, पण जरा माहोल मी असा क्रेडिट करते आणि अचानक तुम्हाला जर सांगितले तर उगाच तुम्हाला धक्का नको बसायला। तेव्हा सीमा म्हणते की तू ही जी काही प्रस्तावना देते त्यामुळे धक्का बसेल आम्हाला असे वाटते। काका म्हणतात की अगं जान्हवी, हा जून महिना चालू आहे याबद्दल तुला कल्पना आहे ना? कारण तुझे कॅलेंडर अजून एप्रिल महिन्यापर्यंतच अडकलेले आहे। जान्हवी म्हणते की म्हणजे काय? तर काका म्हणतात की अगं एप्रिल फूल वगैरे काही बनवत नाही ना तू आम्हाला? तेव्हा सर्वांना खूप हसायला येते। तेव्हा जान्हवी म्हणते की नाही हो काका, खरंच माझ्याकडे सरप्राईज आहे म्हणून। तेव्हा शशिकांत म्हणतो की काय, कसली इतकी फालतूगिरी, कोण आहे ते पटकन सांग। तेव्हा जान्हवी म्हणते की अहो बाबा खरंच माझ्याकडे सरप्राईज आहे, 2च मिनिट थांबा मी लगेच आले। आणि जान्हवी दरवाजात जाऊन रमाला आत येण्यासाठी आवाज देते ए ग। तर रमा ही मस्त स्टाईल मध्ये आतमध्ये येते, तिचा चेहरा मात्र स्कार्फने बांधलेला असतो आणि सर्वांसमोर रमाला उभे करून म्हणते की हे आहे आपले सरप्राईज। सर्वजण रमाकडेच बघत असतात परंतु त्यांना कोण आहे ते ओळखत नाही। 1 2 3 करून रमाला ती स्कार्फ सोडण्यासाठी सांगते। रमा आपला स्कार्फ सोडते तर रमाची मस्त सर्व स्टाईल बदललेली असते, अगदी केसांची सुद्धा। तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित हे रमाकडे बघत असतात। सीमाला मात्र रमाकडे बघून खूप आनंद होतो आणि काकांना सुद्धा। अक्षय तर रमाकडे बघतच असतो। अक्षय रमाकडे बघून हसतो तर रमा सुद्धा अक्षयकडे पाहत असते। तेव्हा मयुरी आणि पार्वती आजी मात्र रमाकडे रागाने पाहत असतात। तर अक्षय म्हणतो की नाही, या दोघींचा मिळून टाइमपास आहे, ही मजा अगोदर सुद्धा करून झालेली आहे, हा या दोघींचा ब्रँक आहे। तर जान्हवी म्हणते की नाही अरे अक्षय, ब्रँक वगैरे काही नाही। तेव्हा शशिकांत रागाने रमाकडे हात करून म्हणतो की हे सरप्राईज दाखवण्यासाठी बोलवले का? आणि रागाने निघून जातो। तर जान्हवी म्हणते की बाबा तर आनंदीचा हात धरतो। तेव्हा सीमा ही रमाला म्हणते की तू खरंच केस कापले, माझी शपथ घे। तर रमा म्हणते की हो। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही नाही, मला अजून सुद्धा फिलिंग होत नाही की रमा तू खरंच केस कापले का? तर रमा म्हणते की हो खरंच कापले, यावेळी मी गंमत नाही करत। तेव्हा अक्षय म्हणतो की पण तुझ्या त्या बाबांची आठवण तू अशी कापून टाकली। तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि कारणच तसे होते, कारण माझ्या केसामुळे अर्थाला त्रास होत होता। तिला मी जवळ घेतले की माझ्या वेण्या तिच्या चेहऱ्याजवळ येत होत्या, तिला घ्यायला गेल्यानंतर माझे केस तिच्या तोंडात जात होते, ती केस ओढत होती त्यामुळे तिला ॲलर्जी होत होती, नाक तिचे लाल होत होते, म्हणून मी केस कापून टाकले। आता यावेळी अर्थाला माझी खूप गरज आहे, वेण्या बांधण्यामध्ये साडी नेसण्यामध्ये माझा जास्त वेळ जात होता, अर्थासाठी मला साधं आणि सुटसुटीत राहायला हवे, माझा पूर्ण वेळ अर्थासाठी असायला हवा। 2 वेण्या माझ्या बाबांची आठवण होती म्हणून आजपर्यंत ते वेण्या मी जपत आले, पण माझी ती आठवण आणि त्या 2 वेण्यामुळे खूप जणांना प्रॉब्लेम होत होता। तेव्हा मी निर्णय घेतला होता की आता वेण्या नाही बांधायच्या, आणि त्याच वेळीच माझ्या या नवऱ्याला माझ्या त्या 2 वेण्या आवडू लागल्या होत्या। त्यांनी मला सांगितले होते की 2 वेण्यामध्येच तुम्हाला जास्त आवडते म्हणून मी 2 वेण्या बांधायला सुरुवात केली, पण आता यावेळी अर्थाला माझी खूप गरज आहे म्हणून मी माझ्या 2 वेण्या कापून टाकल्या। तेव्हा रमाच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि ती म्हणते की आपण बहुतेक आई झाल्यानंतर आपल्या इच्छा, आपली आवड यापेक्षा आपल्या बाळाची गरज आपल्याला जास्त महत्वाची वाटते, म्हणून मी केस कापून टाकले। सीमा म्हणते की खरंच किती शहाण्यासारखं बोलतेस ग तू, आता खरी आई झाल्यासारखी वाटते आणि हे केस सुद्धा तुला खूप छान दिसतात। जान्हवी म्हणते की हो की नाही आई? तर सीमा म्हणते की हो। तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि हे सर्व जान्हवी ताईमुळे शक्य झाले असे म्हणते आणि अर्था आणि नकळतपणे यांनी पाठिंबा दिला म्हणून। तर अक्षय म्हणतो की मी? रमा म्हणते की हो, तुम्ही मला म्हटले की डोळे बंद कर आणि बाबांचा आठवण येऊन जरा विचार कर, आणि तेव्हा तो विचार करताना मला असे जाणवले की बाबा माझ्याशी बोलतात आणि त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर माझ्या सर्व विचारांना पूर्ण विराम मिळाला। कधी ना कधी बाबांच्या रमाला तर मोठं व्हायला लागणारच होते। तेव्हा काका म्हणतात की हो छान आहे आणि खरंच ही मोठी रमा खूपच छान दिसते। जान्हवी म्हणते की हो ना काका? तर काका म्हणतात की हो, याचे सर्व क्रेडिट हे जान्हवीला जाते। तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात।
काका हे जान्हवीला थँक्यू बोलतात तर सीमा म्हणते अक्षय काका अर्थावर मस्त असे संस्कार केले बर का तुम्ही. तर अक्षय विचारतो की म्हणजे. सीमा म्हणते की अरे विसरलात का तुम्ही, कारण याला सुद्धा माझे लांब केस खूप आवडायचे. हे माझे लांब केस ओढायचा म्हणून मी सुद्धा याच्यासाठी केस कापून आले होते. आणि हा तर रडायला लागला आणि आई हा इतका रडायला लागला की मुळात याला लांब केस आणि ते केस त्याला खेचायचे सुद्धा असायचे. मग मी केस कापल्यानंतर याने माझी केसांची पट अगदी आतापर्यंत जपून ठेवली होती. आठवते ना अक्षय तुला. तर अक्षयला हसू येते. तेव्हा आनंद आजीला विचारतो की आजी तू सुद्धा असेच केस तुझे कट केले होते का. तेव्हा आजी म्हणते की छे छे आम्ही कुठे मुलं वाढवलीत, आम्ही यातील काही केलेच नाही. तेव्हा रमा म्हणते की मला फक्त एकच भीती वाटते की अर्थ मला ओळखेल ना आणि आई ओळखेल ना अर्थ मला. तर सीमा म्हणते की बाळांना स्पर्श कळतो ग. अगोदर कदाचित ती ओळखणार नाही पण एकदा तू जवळ घेतले ती तुला नक्की ओळखेल. आणि अर्थाला विचारते की हो की नाही अर्था. तेव्हा आजी म्हणते की रमा तू केस कापले हे मात्र चांगले केले, चांगली दिसते. आता जरा तू मुकादम घराण्याची मॉडर्न सून वाटायला लागली. म्हणजे 4 लोकात ओळख करून देण्यासाठी मला लाज नाही वाटणार. पण तोंड उघडल्यानंतर तेव्हा अक्षय म्हणतो की बाद झाले आजी, पण तुझे हे बॉडी सेमिंग कधी संपणार आहे. तर आजी म्हणते की अरे बॉडी सेमिंग नाही पण प्रॅक्टिकली मी खरं काय आहे ते बोलते. तुमचे हे कौतुक मात्र चालून दे. आणि रमाला म्हणते की फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, शहाणपण फक्त हे दिसून छान होत नाही पण ते उपजत सुद्धा व्हावे लागते. आणि मयुरीला घेऊन आतमध्ये निघून जाते. तेव्हा सर्वांसमोर रमा ही अक्षयला विचारते की तुम्हाला हे आवडले ना. तेव्हा अक्षय रमाकडे बघून सर्वांसमोर म्हणतो की हो खूप आवडले, खूप छान आहे. तेव्हा मात्र शशिकांत हे सर्व बघून मनात म्हणतो की बछड्या आपल्या पुढे आपल्या पुरुषांना बायका जर पुढे गेल्या तर अजिबात आवडत नाही. आणि त्यात तू शशिकांत मुकादमचा मुलगा आहेस. मग तू कितीही म्हणलास की तुला हे रमाचे बोलणं आवडले हे तू खोटं आहे, म्हणजे खोटं बोलतो. रमा स्वतंत्र होते आणि तुला ते खटकते. त्यानंतर रमा आणि अक्षय रूम मध्ये झोपलेले असतात आणि आरती त्यांच्या मध्ये असते. तर अक्षय एकटक रमाकडे बघत असतो. रमा विचारते की काय हो काय झाले असे एकटक का बघता. तर अक्षय म्हणतो की अगं तू हा जो काही बदल केला स्वीकारायला जरा वेळ लागणारच, कारण मी इमॅजिनच करू शकत नाही तू पहिली रमा आहे ते. तर रमा विचारते की तुम्हाला नाही आवडले का मी केस कापले ते. अक्षय म्हणतो की अगं तसे काही नाही, छान दिसते, परंतु माझ्या डोळ्यांना मात्र सवय नाही ना म्हणून मी तसा बघतो. तेव्हा रमा म्हणते की अहो कारण सुद्धा तसेच होते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं फक्त मला स्वीकारण्यासाठी जरा थोडासा वेळ लागतो. तेव्हा रमा म्हणते की उगाच मी केस कापले, मला असे वाटले होते की तुम्हाला आनंद होईल मला असे बघून. तेव्हा अक्षय म्हणतो आनंद झाला आहे, परंतु प्रत्येकाच्या सौंदर्याची व्याख्या ही वेगळी असते. कपल्स मध्ये तर फारच वेगळी असते. काही जोडप्यामध्ये बायकोला नवऱ्यातील काय आवडते त्याचे पोट आवडते, काही बायकांना तर नवऱ्याचे टक्कल आवडते, काही बायकांना दाढी आवडते. तशा मला तुझ्या 2 वेण्या आवडायच्या. 2 वेण्या खरंच किती युनिक आहे. आजच्या काळामध्ये ह्या 2 वेण्या कोणी घालते का सांग मला, म्हणून मला तुझ्या त्या 2 वेण्या आवडायच्या. आता सुद्धा तू छान दिसते आणि तेव्हा सुद्धा तू छानच दिसायची, परंतु हे जरा मला ऍक्सेप्ट करण्यासाठी वेळच लागतो. तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही हा माझा वेळ घ्या, परंतु मला माहिती आहे की तुम्हाला माझ्या 2 वेण्याच आवडायच्या. जेव्हा हा मिनी निर्णय घेतला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आले होते की तुम्हाला हे नाही आवडणार. आणि मग मला असे सुद्धा वाटले वेगळं काहीतरी केल्यानंतर तुम्हाला थोडासा आनंद होईल, पण अर्थासाठी हे सर्व करावे लागणार होते म्हणून मी हे सर्व केले. तर अक्षय म्हणतो की अगं योग्य निर्णय घेतला तू, अगदी उत्तम केले. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये पार्वती आजी ही फोनवर सांगत असते की तुला फक्त तिचे लक्ष विचलित करायचे आणि तिने जरा इकडे तिकडे बघितले तर अर्थाला उचलून घेऊन यायचे ते मयुरीला सांगत असते, पण अर्थाला काही होता कामा नये. तेव्हा रमा ही बाहेर अर्थाला घेऊन पाळण्यामध्ये फिरवत असते आणि तेवढ्यात मयुरी मागून येते आणि रमाला धक्का देऊन ती खाली पाडते. तर रमाला लागते आणि रमा आईग करून म्हणजे स्वतःला हे करत असते. तर तेवढ्यात मागे वळून पाहते तर अर्था त्या पाळण्यामध्ये नसते. तेव्हा रमा खूप रडतच असते आणि अर्था म्हणून अर्थाला इकडे तिकडे शोधत असते. तेव्हा रमा खूपच घाबरते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.